न्यूज मेकर 2023 असणारे एक राजकारणी महिला. 2023 हे फारच माझ्या आयुष्याला वादळी वर्ष म्हणून मी त्याच्याकडे बघते. तर मी कधीही कोणाला तेवढी सूट कधीच दिली नाही आणि ज्या ज्या वेळेला जो मर्यादा ओलांडून येण्याचा प्रयत्नही केला तर त्या वेळेला प्रसाद दिलेला आहे. प्रत्येक प्रॉब्लेम कोविडच्या त्याच्या आधी जाऊन पोहोचणं हे मी काम करत होती. प्रत्येक वेळेला जी बातमी देतात ती खरीच असते, 90-95% ती खोटी असते. सत्तेचा जोर काय असतो हा आता आम्ही अनुभवतोय. अरे त्या ज्या कॉम्प्युटरवर बसतात किंवा त्यांना प्रोजेक्ट असतात त्यांना एवढे टेन्शन असतात. जर आपण नाही समजून घेतलं तर आपल्या मुलाचा संसार नको त्या गोष्टीला लागतो. त्यामुळे बाई पण भारी देवा तसा आई पण भारी देवा आहे. राजकारण 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 दर तिसऱ्या बातमीनंतर बातमी वाचते ती राजकारणाची आहे आणि याच बातम्यांमधून वर्षभर चर्चेत गाजत राहिलेल्या राजकारणी आहेत आपली पुढची मैत्रीण. हो, वेळ झाली आहे ती न्यूज मेकर 2023च्या पुढच्या भागाची आणि या भागात आपली ती न्यूज मेकर 2023 असणारे एक राजकारणी महिला. खंबीर, सक्षम पण त्याच सोबत सतत गाजत चर्चेत राहिलेली. आता ह्या कोण आहेत तर त्या आहेत किशोरी पेडणेकर, मुंबईच्या माजी महापौर. वर्षभर त्यांच्या अवतीभोवती बऱ्याच बातम्या रंगल्या, त्या सतत चर्चेतही राहिल्या आणि त्याबद्दल टीका आरोप हे सगळं सुद्धा झालं. पण या पलीकडे जाऊन घरात वावरताना एक आजी, आई, सासू, पत्नी या भूमिका सुद्धा त्या निभावतच होत्या. त्यामुळे ती न्यूज मेकर 2023 राजकारणी म्हणून आणि त्या पलीकडे जाणाऱ्या किशोरी पेडणेकर यांना आज भेटणार आहोत आणि मनमुराद गप्पा मारणार आहोत. चला तर मग. ती न्यूज मेकर 2023 आणि राजकारणी असं आपण म्हटलं तर आहेत आणि किशोरी ताई पेडणेकर आहेत माझ्यासोबत. त्यांच्या घरी आल्यावरती इतके छान वाइब्स आणि अगदी आपुलकीने त्यांनी आमचं स्वागत केलंय. सो नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही पहिला तर सांगा. थोडा व्हायरल झालेलं आहे त्यामुळे थोडीशी तब्येत नरम आहे पण बाकी स्ट्रॉंग आहे. खरं आहे, मी तेच म्हणणार होते की त्या इतक्या छान आहेत की त्यांना बरं नव्हतं आणि सकाळी त्यांना अजून त्रास होत होता पण त्या म्हणाल्या की ठीक आहे चल ठरलंय ना तू ये आपण करूया. सो अशा आहेत त्या आणि त्यांचं हे स्पिरिट खरं तर त्यांना ती न्यूज मेकर 2023 बनवतं. राजकारण तर त्यांचं काय तुम्ही चर्चेत तर काय होतात ते तर माहितीच आहे, पण त्या पलीकडे जाऊन जेव्हा हे सगळं होतं, हे जे वर्ष राहिलेलं आहे, आज शेवटाकडे आलात, कसं वाटतंय, कसं होतं 2023? माझ्या याच्यामध्ये 2023 हे फारच माझ्या आयुष्याला वादळी वर्ष म्हणून मी त्याच्याकडे बघते. कारण आत्ता ज्या काही न्यूज मधला आमचं कॅरेक्टर स्प्रेड करण्याचं, वाईट करण्याचं जे काही प्रयत्न चालले, अर्थातच मी आजही आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाला मी आजही म्हणजे मानतेच. आणि त्या संविधानामुळे आमच्यासारख्या महिलांवर जरी आरोप झाले तरी त्या आरोपांचं जे करतायत आणि ते खंडन करणं फार गरजेचं आहे. पण मी खंडन करते परंतु ते त्रास देण्याचं काही थांबलेलं नाही. अर्थात ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी हा पक्ष चळवळीचा पक्ष म्हणून उभा केला, आमच्यासारख्या मध्यमवर्गीय गरीब महिला या चळवळीमध्ये आल्या. 1983ला जेव्हा मी माझं लग्न करून आले त्यावेळेला मंदाकिनी चव्हाण नावाच्या महिला ज्या एकदम म्हणजे अख्ख्या शिवसेनेत नऊवारी नेसणारी, काष्टी पातळ नेसणारी महिला, जी नगरसेविका म्हणून पण त्यांनी चांगलं काम केलं, त्यांना बघत बघत मी मोठी झाली. आणि मग त्याने जेव्हा मला आणलं त्याच्यानंतर मी मिलच्या चळवळी चालू होत्या, त्यांची भाषणं, त्यांच्या बरोबर राहणं, त्यामुळे हळूहळू म्हणतात ना वाण नाही पण गुण लागला, तो जो स्पष्ट वक्तेपणा
किंवा धडाडीने पुढे जाणं तो त्यांच्याकडनं मला मिळाला असं मला वाटतं. नक्कीच. आणि तो जो धडाडीपणा आहे तो दिसून येतो अजूनही तुमच्या कामातून. मग ते कोविडच्या वेळी रस्त्यावर उतरून खरोखर काम करणं असो किंवा पण त्याला ना एक भक्कम स्त्री कायम लागते. आणि हे मी कायम पाहिलेलं आहे की एक स्त्री जेव्हा घरात अशी असते तेव्हा ते आपसूक संस्कारातून या सगळ्या गोष्टीतून दिसतं. सो राजकारण एकीकडे, तिथे किशोरीताई पेडणेकर ह्या तर म्हणजे 6 4 मारतातच आहेत, पण त्या पलीकडे जेव्हा तुम्ही घरी येतात ते सगळं मागे सोडून, तेव्हा घरी आल्यावर तुम्ही एक पत्नी असतात, एक आई असता, एक सासू असता आणि आता तर तुम्ही एक आजी आहात. सो हे सगळं मागे सोडून जेव्हा घरी येतात तेव्हा तो कसं असतं, कारण काय कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ते सुरू असतं, ती सगळी ती टीका, ते ट्रोलिंग, ते सगळं. पण घरी आल्यावर ते सगळं बाजूला सोडत या 4 भूमिकांमध्ये तुम्ही वावरत असता एक स्त्री म्हणून. याच्यासाठी मी माझे जे पती आहेत किशोर नागेश पेडणेकर यांना मनापासून धन्यवाद देईन. कारण ते कायम म्हणजे त्यांनी कधीच नोकरी पलीकडे काहीच केलं नाही, परंतु मला मात्र पक्का आधार देत राहिले. नेहमीच आजही ते तेच सांगतात की तू घाबरू नकोस, जे आहे त्याला फेस करायचं, आपण तोंड द्यायचं. आणि मला माहितीये तू प्रामाणिकपणे काम केलंयस, त्यामुळे न घाबरता तू पुढे जा. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलीचं लग्न होऊन तिला 2 मुलं आहेत, त्यांचीही मुलं आता मोठी आहेत. मुलाचा मुलगा आता 2 वर्षाचा आहे. जेव्हा मी घरी येते तेव्हा बराचसा काही वेळेला परिणाम बाहेरच्या गोष्टीचा घरात पण होतो, पण त्यावेळेला मग माझी सून आहे जी खरंच अतिशय लागवी आहे आणि ती समजून घेते आईची चिडचिड, आपण समजून घेतलं पाहिजे. आणि माझ्याकडे जी मुलगी आहे काम करते भाग्यश्री म्हणून, ती फारच मला म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळा, त्याच्यानंतर नेमकं कुठल्या वेळेला काय लागेल, तर ती अशी माणसं जवळ असल्यामुळे, जो अतुल नावाचा मुलगा, की जो सगळं म्हणजे जाण्याचं, खाण्याचं, पिण्याचं, काय करायचं, त्याच्यामुळे ही माणसं मला वाटतं आपल्याला अशी नशिबाने मिळतात. आणि घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आणि घरच्यांचा सपोर्ट मला आनंद वाटला की पहिल्यापासून तेच सांगत आले की तुला एक ओळख बाळासाहेबांनी दिली, पण बाळासाहेबांनंतर 2002 पासून आत्ताच्या मितीपर्यंत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी तुझे गुण ओळखून तुला प्रत्येक पदाला तुला न्याय दिलाय. त्यामुळे त्यांच्या ह्या परिस्थितीला जे वादळ उठलंय त्यांच्या पण आयुष्यात, तेव्हा त्यांना सोडून जाणं हे योग्य नाही. हवं तर तू कुठलंच काम करू नकोस, परंतु त्याला सोडून मात्र जायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की एक स्त्री म्हणून या सगळ्या गोष्टी पाहता आणि तुमच्याबद्दल खरंच एक आदरयुक्त भीती तर असतेच, कारण काय एक्स मेयर समोर मी बसले आहे आणि महापौर म्हटल्यावरती ती जबाबदारी तुम्ही पार पाडलेली आहे, कोविड मध्ये तुम्ही केलेले आहेत. आणि आता जेव्हा तुम्ही म्हणताय की ते सगळं वादळ बाहेर ठेवून घरात यायचं असतं एक स्त्री म्हणून, एक आजी म्हणून, सो कुठेतरी जेव्हा तो नातू तुम्हाला येऊन बिलगतो, ती सगळी दुःख, टेन्शन दूर होतात. ते स्वर्गीय सुख आहे. म्हणजे खरंच मी म्हणेन की आपण आजी होणं हे स्वर्गीय सुख. कारण त्याचे ते बोबडे बोल, आत्ता कुठे तो आई म्हणायला लागलाय. आणि आजी म्हणतो, मला आजी नाही म्हणतो, माझ्या नंदेला आजी म्हणतो. अच्छा, ओके. आणि मला आई म्हणतो आणि त्याच्या आईला मम्मा म्हणतो. पण ते येऊन बिलगणं, आय्याली करून जे म्हणजे त्याचं जे बोबड स्वर्गीय सुख, म्हणजे त्याला काही तोडच नाही, त्या सुखाला काही जोडच नाही. ते सुख म्हणजे सुख. मग किशोरी पेडणेकर अजून पण किचन मध्ये जातात का? हो, येस, अजूनही. म्हणजे आता तर मला बराच वेळ मिळतो. खरंय. त्यामुळे माझ्याकडनं म्हणजे जरी मी स्वतः नॉनव्हेज खात नाही, पण मी सुंदर बनवते आणि घरच्यांना आवडतं. हो, येस. भरलेल्या मिरच्या चांगल्या बनवते. त्याच्यामध्ये पण वेगवेगळं असतं, म्हणजे कधीतरी दह्यातल्या, कधी ताकातल्या. मग तुमच्या हातचा कोणता पदार्थ घरात आवर्जून बनेल तर तो किशोरी पेडणेकर यांनीच बनवला? माझ्या हातातले पोहे एकदम बेस्ट, मोदक, पुरणपोळी. तोंडाला पाणी सुटलंय माझ्या.
नंतर शेवया म्हणजे त्या कुठच्याही मग नाचणीच्या शेवया असतील, तांदळाच्या पिठाच्या शेवया असतील, उत्कृष्ट बनवते. आणि नॉनव्हेज म्हणजे बिर्याणी म्हणा, चिकन मटन किंवा फिश म्हणा, म्हणजे आमच्याकडे मँगलोर पद्धतीने पण बनतं, आमच्याकडे गोवा पद्धतीने आणि आमचं मालवणी पद्धतीने पण बनतं. म्हणजे जशी फरमाईश असेल तसं ते बनतं. आणि मग नातवासाठी काय स्पेशल बनवता? नाही, एक चांगलं आहे, तो माझ्यासारखाच आहे, त्याला भूक लागली तर काही खातो, काही. अगदी चपाती गरम करून दह्यामध्ये साखर टाकून थोडस गरम मसाला वरून टाकून जरासा की तो सगळं खातो. त्यामुळे त्याचं असं काही स्पेशल नाही, पण त्याला भुकेला वेळेवर देणं हे मात्र त्याचं गरजेचं आहे. कारण त्याचं नाव ठेवताना पण काय ठेवायचं, काय दैविक नाव आहे, त्यामुळे खरं तो दैवी शक्ती आहे माझ्यासाठी. किती सुंदर, किती छान. तर ही जी तुमची बाजू आहे ना, ती बऱ्याच तुमच्या ज्या छटा आहेत त्यातली एक छटा आहे हे मला कळतं. तर आपण म्हणतोय की तुम्ही घरात आल्यावरती हे सगळं होतं. 2023 का तुमच्यासाठी फार चर्चेचा विषय ठरलाय. हे सगळं एकीकडे, पण आज जेव्हा मागे वळून पाहता 2023 जे काय होतं, जे तुमच्या वाट्याला आलं असं सगळं, पण आज कुठेतरी या घरात आल्यावरती एक स्त्री म्हणून बसल्यानंतर कुठेतरी सुखावणारे फिलिंग या तुमच्या कुटुंबाकडे पाहून मिळते. हो, आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा होत असतात तर मला असं वाटतं, म्हणजे मी तुमच्या माध्यमातून महिलांना सांगेन की आपलं मेडिटेशन जर नीट असेल, आपलं सकाळचं म्हणजे मी फार योगा करत नाही, पण किमान प्राणायाम, कपालभाती या 2 गोष्टी आहेत, त्या जर नीट झाल्या तर आपण एकदम ठीक असतो. कारण आपल्या शरीराला काही गोष्टीची आवश्यकता आहे. ती वरवर मी श्वास घेते, पण तो डीप ब्रिदिंग आणि लयबद्ध ब्रिदिंग याच्यामध्ये जो आपला एक मेंदू सेट होतो किंवा एक आपली डेअरिंग म्हणतो ती अप्रतिम असते. आणि आमच्याकडे दत्त संप्रदाय आहे, त्यामुळे डोळे झाकून सर्व काही क्षेम कुशल सगळं स्वामींकडे अर्पण आहे. म्हणजे अर्पित भाव जर तुमचा कुठे असेल तर ती ऊर्जा तुम्हाला मिळते असं मला वाटतं. परत अजून गोष्टी जर बोलायचं झालं तर बऱ्याच गोष्टी, आम्ही गप्पा तर मारतोच आहोत, पण मला जेव्हा तुमच्याबद्दल बोलतेय, मी तुमच्याबद्दल बोलते, राजकारणा पलीकडे जाऊन आपण बोलतोय, त्यांच्याशी गप्पा मारतोय. घरात वावरणारी स्त्री तर आम्ही पाहिली आहे, पण बाहेर वावरताना तुमचा एक ऑरा असतो, तुमच्या अवतीभोवती एक वलय असतं. जसं मी म्हणाले की आदरयुक्त भीती आपसुकच येते. मग बाहेर वावरताना काय वेगळी असं असतं की किशोरी पेडणेकर ही काळजी घेतात की नाही, मी बाहेर जाते म्हणजे हे असं असलं पाहिजे, कारण की तुमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन ऑलरेडी असतो. नाही, 2 गोष्टी आहेत. मी जेव्हा राजकारणात आली तेव्हा माझं वय 24-25च असेल, पण त्या वर्षाला आल्यानंतरही म्हणजे तरुण वय होतं, पण आम्ही ते उधळू नाही दिलं. एक जो भीतीयुक्त आदर किंवा एक स्त्री बरोबर वावरताना कसं असलं पाहिजे इतरांनी, ते आपणच आपली मेंटेन केली पाहिजे. तुम्ही खूप लोकांना जवळीत तर नक्की असली पाहिजे, ती महिलांचं नेतृत्व करत असल्यामुळे महिलांबरोबर, पण आपल्यापेक्षा मोठे असतील किंवा छोटे असतील, पण ती जवळीक इतकी असावी की त्याला काहीतरी एक मर्यादा असावी. त्यामुळे माझ्याबरोबर वावरणाऱ्या सर्व महिला त्या मर्यादितच काम करतात. 1-2 अशा जर महिला आढळल्या पण तर हळूहळू कशा त्याला बाजूला करायचं हे पक्का आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तरुण वयात काही चुका होऊ शकतात, त्या होऊ नये ह्याच्यासाठी आई वडिलांचे, ज्या घरात आलो त्यांचे संस्कार, आणि मला फार आदर वाटतो बाळासाहेबांचा किंवा आमच्या मानचा, कारण आम्ही मान बरोबर काम केलं. मान नंतर आत्ता वहिनींबरोबर करतोय, रश्मी वहिनी. पण मला दोन्ही व्यक्तिमत्व, रश्मी वहिनी काय आणि मा काय, इतक्या सोज्वळ व्यक्तिमत्व आहे की त्यांनी कधीही आपली मर्यादा सोडली नाही. कारण इतरांबरोबर बघताना अनेक अशा व्यक्तिमत्व आहेत की ती पण आवडतात, पण ह्या पक्षाच्या जवळ असल्यामुळे त्यांच्याकडे बघत बघत आम्ही मोठे झालो. त्यामुळे काही गोष्टीला मर्यादा
ज्या सगळ्यांना असाव्या. आपण आता पुरुषोत्तम राम, मर्यादी पुरुषोत्तम राम त्यांना बघतो, म्हणतो. आता हा 2023 आणि 24 रामाचाच वर्ष आहे. खरंय. रामाच्या वर्षावरती कोण कसे इव्हेंट करून काय मिळवतायत ती गोष्ट वेगळी. परंतु मेडिटेशन मध्ये दत्त संप्रदाय आणि हे नामस्मरण ह्या गोष्टीला जर सर्वांनी आत्मसात केलं अनेक संकटांना आपण तोंड देऊ शकतो. प्लस ज्या पद्धतीने तुम्ही विचारलं तुम्ही कसं वागता, तर मी कधीही कोणाला तेवढी सूट कधीच दिली नाही. आणि ज्या ज्या वेळेला जो मर्यादा ओलांडून येण्याचा प्रयत्नही केला तर त्या वेळेला प्रसाद दिलेला आहे. हे जे एक वाक्य आहे की त्या वेळेला प्रसाद दिलेला आहे, यात बरंच काही आलं. आणि म्हणूनच किशोरीताई पेडणेकर ह्या आज किशोरीताई पेडणेकर आहेत. हे सगळं तर ठीक आहे, पण मी अनेकदा बघितलंय की तुमच्या साड्या ज्या असतात ना त्या अगदी सुंदर असतात. म्हणजे मलाच त्याच्यातल्या 4-5 साड्या मागाव्या का असं झालेलं आहे. इतक्या सुंदर साड्या आहेत, त्यावरची ज्वेलरी किंवा काय. मग हे कसं आवड आहे किशोरी पेडणेकर यांना? खूप मी दोनच पद्धतीच्या साड्या दिसते, एक तर प्युअर सिल्क किंवा कॉटन. बरोबर. मला खूप आवड आहे. म्हणजे एक तर ते मॅचिंग करावं आणि मुळात वयाचं बंधन का असावं, नीट नेटकर राहणं, आपल्याला साजेशी वेशभूषा, केशभूषा, आपल्याला साजेस आपलं असणं, याच्याकडे प्रत्येक महिलांनी थोडं लक्ष दिलंच पाहिजे. आणि उंची काय आहे, कलर काय आहे, दाढी आहे का, मी बारीक, काही नाही, मी आहे तशी एक्सेप्ट करा. क्या बात आहे, क्या बात आहे. हे खूप महत्वाचं आहे. आणि स्वतःसाठी नटावं, कोणासाठी का नटावं, स्वतः नीट नेटका असा. येस. सो कुठल्या साड्या आहेत ज्या तुमच्या फेवरेट आहेत तुमच्या वॉर्डरोब पैकी? माझ्याकडे अशा बऱ्याच आहेत की ज्याच्यामध्ये लाल बॉर्डर, व्हाईट पूर्ण अंग आहे. त्याच्यानंतर म्हणजे आता कांजीवरम आहेत आणि सगळ्या गुरुकृपाच्या आहेत. माझी लग्नाची साडी गुरुकृपाची आहे. गुरुकृपा लालबागचं. हो. सगळ्या साड्या तिकडच्या आणि काहीशा लेले मधले आहेत खूप. आणि तिथे ते दादा नामक व्यक्ती आहे, इतकी गोड आहे की ते खूप व्हरायटी दाखवतात. आणि एक घ्यायला जातो, एकूण एक व्हरायटी आहे, एक घ्यायला जातो 4 घेऊन येतात. अरे काय विचारू नका. मग पैठणी किती आहेत किशोरी पेडणेकरांचं? जर मी आता कपाट उघडलं तर किती पैठणी मी त्यातून 50च्या वर पैठणी असतील. बाप रे. बऱ्याचशा साड्या मी म्हणजे माझ्या नेसून मला वाटलं की त्या छान धुवून मी जिथे गाणगापूर किंवा जाते तर अशा गरीब महिला आहेत की त्यांना बिचारांना बघायला पण मिळत नाही. मग तशाला पण मी देऊन टाकते. कारण आपण नेसलो, आपल्याला आवडल्या, मग धुवायच्या, नीट इस्त्री करायच्या आणि त्यांना नवीन असल्यावर अगदी त्या दिवाळीत वगैरे नेसतात आणि फोटो पाठवतात. नंबर दिला की ताई तुम्ही पाठवलेली मी नेसली. किती छान, किती छान, किती गोड. खरंच एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेसाठी या छोट्या छोट्या गोष्टी करणं पण खूप महत्वाच्या असतात. आणि त्यांनी बरंच काही गोष्टी आपल्याला एक वेगळं समाधान मिळतं. आय एम शुअर. सो साड्यांबद्दल बोलते आणि आम्ही दोघी भेटल्यानंतर जर साड्यांबद्दल बोलते तर ज्वेलरी बद्दल सुद्धा, कारण की मगाचपासून माझं लक्ष त्यांच्या मंगळसूत्राकडे गेलंय. इतकं सुंदर आहे आणि इतकं छान पेंडेंट आहे, कारण का ते वेगळं आहे. म्हणजे म्हणून ना ते मगाचपासून उठून दिसते. त्यात पोवळं पण आहे आणि मध्ये पेंडेंट आहे. सो काय खासियत आहे त्याची? काय नाही, कसं आहे, आमच्याकडे आम्ही गोव्याचे असल्यामुळे पोवळं लागतं. आमच्याकडे पण पोवळं लागतं. म्हणजे गोव्यामध्ये असल्यामुळे हे काळे मणी पण. आणि सध्या ज्वेलरी सोन्याच्या घालणं फार दिक्कत झाली. त्यामुळे छोटवानी हा सूर्य शाळीग्राम आहे. अच्छा. सूर्यकांता म्हणतात. म्हणजे माणिक पेक्षा पण त्याच्यावरचा. आणि हा मला मी जेव्हा 17ला निवडून आले तर एक बाबा होते कुठलं हिमाचला मधना 8 वर्षाचे असताना गेलेले. अच्छा. आणि ते 78 वर्षाचे असताना खाली उतरले. बाप रे. तर त्यांची आणि माझी भेट झाल्यानंतर मला माहिती नाही त्याला असं का वाटलं, 2018ला त्यांनी हा माझ्या गळ्यात मला दिला. म्हणजे त्याला पण कोणीतरी दिला असेल. मग गुरुप्रसाद म्हणून मी तो गळ्यात घालते. आता बऱ्याच वेळेला लोकांना ती पहिचान झालीये की ही माळ म्हणजे किशोरीताई. नक्की
क्या बात आहे. सो अशी सुद्धा खासियत असते. आणि जसं तुम्ही म्हणालात की 2017 मध्ये निवडून आलात आणि साड्यांचा विषय निघतोय, तर मग निवडून आल्यानंतर जेव्हा पहिली महापौर म्हणून पहिली तुमची कुठेही जिथे जाणार होतात, कोणती साडी नेसलेली आठवते का? हो, मला आमचं वरईला जरीमरी मंदिर आहे वरईकरांचं. त्या जरीमरी मंदिरामधून एक मला मस्त अशी गुलाबी, म्हणजे एकदम गुलाबी पण नाही, एकदम रेड पण नाही, अशी साडी त्यांनी दिली होती. मज्जा पिंक. बघा इथे पण पिंक. हा, मज्जा पिंक. तर मला म्हणजे त्या साडीमध्ये मी जेव्हा निवडून आली आणि निवडून झाल्यानंतर एक सर्टिफिकेट घ्यायचं असतं आणि जायचं असतं, तेव्हा ती मी साडी नेसली प्रसाद म्हणून. सो जसं मी म्हणते तसं की आपण जेव्हा स्त्रिया या सगळ्या गोष्टी खूप जवळच्या असतात, साडी, ज्वेलरी, कुटुंब, आणि हेच किशोरीताई पेडणेकरांच्या बाबतीत काही वेगळं नाहीये. त्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या सुद्धा तशाच छान गोड, एकदम छान सासू आहेत, आई आहे, आजी आहेत, आणि म्हणूनच या गप्पा आहेत. ती न्यूज मेकर 2023 आपण म्हणतोय. त्यांचा चर्चेत राहिलेला विषय खूप वेगळा आहे. त्या कायम कर्तृत्ववान राहिलेल्या आहेत आणि म्हणून या गप्पा आहेत. टीका, ट्रोल हे तर होत राहणार. राजकारण म्हटल्यावरती हे तर 5वीला पुजलेलं आहे. आणि इथे पुढे जाताना किशोरी पेडणेकर यांनी 2024 बद्दल काय बघताय? कारण काय 2023 ने एक धडा दिलेला आहे तुम्हाला आणि खूप मोठा धडा दिलेला आहे. तर 2024 मध्ये किशोरी पेडणेकर, मी याच्यामध्ये पण एक संधी शोधते. मी असं देवाचे आभार मानते की मला माणसांची अधिक पारख करण्याची तू नजर दिली. मला अधिक जपून आणि नीट नेटकं काम कसं करायची ती एक नजर दिली. आणि जेणेकरून 100% नक्की मी प्रामाणिक नसेनच, कारण मी काय देव साधू संत नाही, पण 85-90% नक्की मी प्रामाणिक काम केलंय. त्यामुळे 2023 ला गुड बाय करताना मी त्याला म्हणेन की तू माझ्यामध्ये आमूलाग्र बदल केलास आणि मला एक अधिक कणखर म्हणून तू बाहेर आणलंस. त्यामुळे 2023 ला मी धन्यवाद देते. खरंय. आणि 2023 नी बऱ्याच गोष्टी गाठीशी दिलेल्या आहेत. तो सुद्धा अनुभव घेऊन पुढे जाताना बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत. आणि आम्ही गप्पा मारतोय, त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलतोय, साड्यांबद्दल, ज्वेलरी बद्दल सगळं बोलतोय. पण एक स्त्री म्हणून जेव्हा या राजकारणात वावरतात, आणि आता नवीन अनेकांना राजकारणात यायचं की नाही, स्त्रियांना खरं तर हा प्रश्न पडतो. कारण काय, राजकारण सुद्धा एक मोड ऑफ तुमचं इन्कम नाही म्हणणार, पण एक करिअर असतं किंवा जे काय असतं. त्यांना आज किशोरीताई पेडणेकर इतक्या वर्षात 24व्या वर्षात इथे आलात, एकनिष्ठ राहिलेल्या किशोरी पेडणेकर आज त्यांना, त्या स्त्रीला काय सांगू पाहतात? मुळात म्हणजे स्त्रियांनी भानावर राहून काम केलं पाहिजे. कारण आता मी काही स्त्रिया बघते, भरकटलेल्या स्त्रिया आहेत. स्वतःला मिळवण्यासाठी ज्यांनी तुम्हाला काय दिलं त्याचा इतका कसा विसर पडू शकतो, ते एक फार मोठं मला आश्चर्य आहे. म्हणजे जगामध्ये 9 आश्चर्य आहेत, हे 10वं आश्चर्य म्हणायला लागेल की इतकं कसं काय तुम्ही भूतकाळ विसरू शकता. तुमचा वर्तमान नीट असेल तर तुमचं भविष्यही नीट आहे, पण तुम्ही इतका वर्तमान बिघडवताय की ज्याच्यामध्ये तुमचं भविष्य नक्कीच नसेल. त्यामुळे तिन्ही गोष्टीची ध्यान आपल्याला लक्ष असलं पाहिजे की आपल्याला भूतकाळात आपण कोणामुळे किंवा कोणासाठी किंवा कोणी आपल्यासाठी हे लक्ष असलं पाहिजे. वर्तमान भानावर येऊन काम केलं पाहिजे. वर्तमान नीट केला तर भविष्य तुमचं नक्की उज्ज्वल आहे. त्यामध्ये थोडक्यात पण इतका उत्तम सल्ला दिलेला आहे आणि इतक्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत की माझ्यासाठी तरी ती एक शिकवण असलेली आहे. त्याचबरोबर जर 2023 बद्दल बोलतोय, त्यांच्या सगळ्या कामाबद्दल बोलतोय, तर जरा मागे जाऊन कोविड बद्दल बोललो नाही तर मला चुकल्यासारखं वाटेल. कारण काय, कोविड मध्ये मी दादरमध्ये राहणारे, मी त्यांना काम करताना पाहिलंय. म्हणजे अक्षरशः रस्त्यावर उतरून जे काम करायचं असतं ते करतात. पण तेव्हा कुटुंब तर होतच, घर तर होतच, एक कुठेतरी आपल्या कुटुंबाला आपल्यामुळे कोविडची लागण होऊ शकते ही भीती सुद्धा होती. मग तेव्हा तुमच्यातली आई जेव्हा बाहेर रस्त्यावर उतरत होती, तो पीपीई किट घालून किंवा नर्स म्हणून सुद्धा तुम्ही काम केलं, तेव्हा मग कुटुंबाबद्दल त्या आईच्या मनात काय सुरू होतं? जेव्हा कोविडचे सुरू झालं आणि नुकतंच आम्ही 2019
29 म्हणजे नोव्हेंबर महिना, फक्त जेमतेम डिसेंबर जानेवारी चांगला गेला. फेब्रुवारी पासून सुरू झालं. मार्चला तर आपलं लॉकडाऊन झालं 2020ला. लॉकडाऊन झाल्यानंतर मला स्वतः मुख्यमंत्री होते उद्धवजी, त्यांनी म्हणाले किशोरीताई आता तुमच्या शिक्षणाचा, तुम्ही केलेल्या कामाचा आत्ता खरा उपयोग आहे. म्हटलं साहेब हो, मी नक्की केलंय की आपण, कारण महापौर हा प्रशासनाचं काम करायला नसतं. महापौर हा लोकांमधला एक दुवा असतो. त्याला प्रशासकीय अधिकार काही नसतात, परंतु लोकांना माहिती देणं, लोकांना त्यांच्या सोबत राहणं. त्यामुळे मी सगळ्या हॉस्पिटलना भेटी देणं, प्रत्येक प्रॉब्लेम कोविडच्या त्याच्या आधी जाऊन पोहोचणं, हे मी काम करत होती. आणि ते करत असताना मला स्वतःला एकदा कोविड झाला. पाणी कमी प्यायल्यामुळे मला किडनी स्टोन झाला. म्हणजे मी त्या पिरियड मध्ये 2दा ऍडमिट झाली. आणि ज्या दिवसापासून मी सुरू केलं, तर मी माझे पती जॉब अल्टरनेट त्यांचा जॉब होता, ते आले तरी मी त्यांना भेटत नव्हती, कारण मी मुळातच उशिरा यायची. सकाळी 8-1 वाजता आम्ही घर सोडायचो, ते रात्री 11:30 काय आणि 12 काय. आल्यानंतर बाहेरच आंघोळ करायची. म्हणजे त्या मुलीला सांगून ठेवलेलं असायचं गरम पाणी ठेव. ते सगळे कपडे गरम पाण्याने पहिले भिजवायचे. साईडला आम्ही शेड केली होती, तिथे कपडे चेंज करायचे. माणसाला भेटायचंच नाहीये तसं फिलिंग होतं. आणि मग जेवण झालं आणि आम्ही सगळ्यांनी प्रत्येकाचं ताट वेगळं ठेवून स्वतः घासायचं. नंतर तो एक टप केलेला, त्याच्यात गरम पाण्यात ते सगळे ठेवायचे. आणि जेव्हा लागेल तेव्हा परत गरम पाणी घेऊन करायचं. आणि संपूर्ण तो पिरियड मी कधी बेडरूम मध्ये नाही गेली, हॉलमध्ये झोपली. आणि माझ्याकडे घोंगडीचा बेड आहे, त्याच्यावर मी झोपले. मी कधी ते सुख मात्र मी नाही घेतलं, कारण जे काम आम्ही कर्म करून ठेवलंय त्या कर्माला आता कोण काय वेगळे देत आहेत त्याला काही प्रॉब्लेम नाही. कर्मा इज अ ग्रेट आहे. खरंय, तुमचा कर्मा नेहमीच चांगला असेल तर काही घाबरायची गरज नाही. त्यामुळे मी लोकांसाठी जे काम केलंय ते ठामपणे अगदी असं हृदयावर हात ठेवून सांगेन की यस, मी 95% नक्की चांगलं काम केलंय. माझ्या लोकांना त्याच्याबद्दल आदर आहे. आज तो आदर मी जिथे जिथे जाते तिथे तो मला दिसतोय. एवं आपण जेव्हा सोशल मीडिया म्हणून याच्याकडे बघतो, त्याच्यामध्ये येणाऱ्या कमेंट्स ह्या जेव्हा आपल्याला मोटिवेशन देतात, तेव्हा कळतं की आपण राईट आहोत, आपण केलेला कर्मा नीट आहे. कुठेतरी या सगळ्या गोष्टी तुमच्या कुटुंबाला सुद्धा अफेक्ट करत असतील. करतात, कारण की तुम्ही म्हणालात की सोशल मीडिया हा आता हाताच्या क्लिकवर आहे. मग ते कसं या सगळ्याकडे बघतात? कारण की कुठेतरी माझी सासू, माझी आई, माझी पत्नी, तो छोटा तर कळत नाही, पण ह्या सगळ्यांनाही ही बातमी आली, ती बातमी आली, ती किती अफेक्ट करते? आता तुमच्या मीडियावरच लोकांचा भरोसा नाही राहिलाय. अनेक लोकांनी चॅनल बंद करायला सुरुवात केली, बघायचे बंद केले. जे टॉपला चॅनल होते ते 4थ्या-5व्या क्रमांकावर गेले. त्यामुळे चॅनलची विश्वासार्हता संपली आहे. प्रत्येक वेळेला, म्हणजे मी तर ठामपणे सांगेन, प्रत्येक वेळेला जी बातमी देतात ती खरीच असते. 90-95% ती खोटी असते, कारण तेच आरोपी बनवून मोकळे होतात. बरं कोण म्हणतंय, कोण सांगतंय याच्यावर काहीच फोकस नाही. म्हणजे सत्तेचा जोर काय असतो हा आता आम्ही अनुभवतोय. पण मग कुटुंब कसं रिॲक्ट करतं? नाही, कुटुंबाला पक्का माहितीये की आमच्या आईनी किंवा माझ्या पत्नीने असल्या गोष्टी केलेल्या नाहीयेत. त्यामुळे येईल त्या प्रसंगाला आपण सामोरं जाऊ, सर्व एकत्र सामोरे जाऊ. तू खचून जाऊ नकोस. तू तुझं जे काम आहे, आता मी उलट पहिल्यांदा 6ला उठायची, आता मी 4:30-5लाच उठते. म्हणजे मेडिटेशन काय असावं, कुठल्या वातावरणात आपण केलं पाहिजे की ज्याच्यामधनं ती अधिक ऊर्जा आपल्याला मिळते. आणि
100% त्या ऊर्जेमुळे एक जो बॅलन्स असतो आपल्या विचाराचा बॅलन्स तो चांगला राहतो असं माझं वैयक्तिक मत आहे. आता बॅलन्स हरवलेल्या महिला, बॅलन्स सुटून गेलेल्या महिला या मी पाहिल्या आहेत. सो जसं आपण म्हणतोय की ह्या गप्पा तर काही संपणार नाहीत, बरेच विषय आहेत बोलायला, पण आता शेवटाकडे आलो या गप्पांच्या. कारण काय किशोरीताई पेडणेकर यांना बरं नाहीये तरी त्यांनी मला वेळ दिलेला आहे, तर त्या मला मारायच्या आधी त्या मला इथून जायला सांगायच्या आधी मी त्यांच्याशी त्यांचा निरोप घेणार आहे. सो वर्ष शेवटाकडे येत आहे, आपण म्हणतोय की तुमच्याबद्दल ज्या चर्चा होत्या त्या सुरूच आहे. एकीकडे कुटुंब आहे, आज तावून सलाखून निघालेली किशोरी पेडणेकर 2024 मध्ये जात आहे. पुढे काय 2024 मध्ये राजकारण किती असेल, कुटुंब किती असेल, आणि कुठेतरी आता राजकारणाला रामराम ठोकायचं असं वाटतंय? नाही, राजकारणाला रामराम निश्चित ठोकणार नाही, कारण ज्याच्यामध्ये आपला हा सगळा मोड बनलाय त्याला काय म्हणून रामराम ठोकायचा. फक्त एवढंच आहे की 2022-23 या वर्षांनी जे शिकवलंय त्याची उजळणी अगदी पक्की झालेली आहे. त्यामुळे येणारं 24 हे नक्कीच सगळ्यांसाठी सुखकारक असेल. कारण येणारं वर्ष असं मी सोशल मीडियातलाच वाचते की तो कर्मा ज्याचा नीट आहे त्याला ते चांगलंच आहे. त्यामुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवते आणि पुढे चालणार आहे. आजी म्हणून जास्त वेळ घरात देणार का? हो, मी ऑलरेडी देते आहे. कारण आता बरंचसं काम कमी झालंय. वॉर्ड मध्ये फिरणं किंवा लोकांबरोबर कॉन्टॅक्ट करणं हे तर आमचं चालूच आहे. शाखेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने काम करतायत, त्यांची उद्घाटनं, त्यांच्यावर काम करणं, उद्योजींवर काम करणं आम्ही करतोच आहे. पण एवढ्या मला स्वतःला आता 60 वर्ष पूर्ण झाली आहे. राजकारण तर मी वयाच्या 15व्या वर्षापासून पाहत आली आहे. इतका ऱ्हास राजकारणाचा की जो सामान्य माणसाला पण आता कंटाळा आला, हा कधीही पाहिलेला नव्हता. मी असं आशा करते की आता किमान सर्व पक्षीय लोकांनी ह्या गोष्टीकडे खूप डोळस बघायला पाहिजे की आपल्याबद्दल लोकांचं मत म्हणजे निवडणुका जिंकणं आणि निवडणुका हारणं इतकं सीमित न राहणं. त्याच्या पलीकडची पण दुनिया आहे आणि त्या दुनियेत आपलं अजरामर नाव चांगलं राहावं, एक ओळख असते. म्हणजे आता आम्ही जे आपले सर्व नेते अगदी लोकमान्य टिळकांपासून झालेले पाहिले नाही, पण त्यांचं नाव आदराने जसं घेतलं जातं, आज आमच्या पक्षात बाळासाहेबांचं नाव आदराने घेतलं जातं. आज भाजपामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणी असतील, प्रमोद महाजन असतील, मुंडे असतील, हे आदरयुक्त नावं. काँग्रेसमध्ये अशी अनेक व्यक्ती आहेत, राष्ट्रवादी, ती आदरयुक्तता राहावी कायम असं मला वाटतं. नक्कीच. स्त्री म्हणून या प्रवासात बऱ्याच गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या, त्यातून खंबीर झाला. आज जर स्त्री म्हणून मागे वळून पाहिलं तर कुठली एखादी अशी घटना होती जी कायम गाठीला किंवा पदराला बांधून ठेवली आहे आणि पुढे गेलेली आहेत, असं काय होतं? अशा अनेक घटना आहेत की ज्या घटना अप्रिय होत्या आणि त्या घडल्या. त्या घटनेमध्ये अनेकांची मनधारणी केली आम्ही. त्या घटनेमध्ये अनेकदा आम्ही अगदी मी नेहमी माझ्या मुलांना सांगायची की तुमच्यासाठी नाही मी पाय धरणार कोणाचे, पण माझ्या सैनिकासाठी मी कोणाचेही पाय धरेन. कारण त्याचं आयुष्य तो आमच्यासाठी खस्ता खातो, तर त्याचं आयुष्य सुखकारक करण्यासाठी जे करता येईल ते करणार. त्यामुळे अनेक अशा गाठी आहेत की ज्या गाठी कधीही मरेस्तोवर तरी सुटणार नाही आणि फार घाणेरडे अनुभव देऊन गेलेल्या गाठी आहेत. म्हणजे चांगले अनुभव वेगळे, पण जे अनुभव मिळाले ते फार घाणेरडे होते आणि त्या ह्याच्यातनं आम्हाला काही शिकायलाही मिळालं की माणसाचा जडणघडण होत असताना की असं कुपोषित पण बाळ अचानक होऊ शकतं का. सो राजकारणाबद्दल बोलतोय, पण आता जाता जाता किशोरी पेडणेकरांबद्दल थोडं बोलूया. बरंच बोललेलो आहोत, तरी किशोरी पेडणेकर कशात रमतात? किचन मध्ये की नाही? माझं किचन तर आहेच, पण माझी जास्त नामस्मरणावरती आहे, देवपूजेवर आहे.
आमच्याकडे दररोज देवाला स्नान घातलं जातं. दररोज त्याची सगळी नेटकाने आमच्याकडे जो बाळकृष्ण आहे आमचा त्याला रात्रीचं झोपवलं जातं. त्यामुळे जास्त त्याच्यामुळे आम्ही शाकाहारी झालो की मग कोणीतरी घरात असलं पाहिजे की त्याला हे केलं पाहिजे. त्यामुळे ती एक श्रद्धा आहे. लोकांना काय पटवू नाही पटवू मला माहिती नाही, पण एक श्रद्धा आहे की आपण असं केल्यामुळे आपल्याला एक मनशांती मिळते. त्यामुळे मी जास्तीत जास्त देवांची पुस्तकं वाचणं किंवा किचन मध्ये मला मशीन असते तर कपडे धुवायला खूप आवडतं. अच्छा, हाताने धुता? हा, म्हणजे ते सगळेच कपडे मशीनला न लावता जे व्यवस्थित चुकून वगैरे आपण घेतो. आई जी असते ती घरातली ती बरोबर. आणि आमच्याकडे जरी ह्या मुली काम करत असल्या तरी कपडे झाडून म्हणजे पिळल्यानंतर जे मशीन इतकं झाडायचे की त्याला इस्त्री लागली नाही पाहिजे, म्हणजे त्याचं टोकणी व्यवस्थित आलं पाहिजे. सिनेमे पाहायला आवडतात? हो, आवडतात ना. कोणता आहे फेवरेट सिनेमा? मी मराठी आपला जिम्मा नाही, प्लाझाला पाहिला. हे गाणं फेमस झालं ना, बाईपण भारी देवा. असा एकाच दोन पण आवडले, म्हणजे खूप म्हणजे वेगळं वाटलं. 4 बहिणींचे 4 स्वभाव, अगदी सगळ्या कशा एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये एखादी कशी वेगळी असते. म्हणजे आम्ही पण 4 बहिणी आहोत. अच्छा. त्याच्यामुळे मी 2 नंबर असल्यामुळे माझ्या मागचा भाऊ आणि त्याच्या मागचा 2, आमचा परिवार म्हणजे मोठी बहीण माझी तेवढी ऍक्टिव्ह नाही, ती घर हे, पण मी ह्या सगळ्या परिवाराला घेऊन जाते. त्यामुळे मला ते फार भावलं. वा वा. कांजीवरम आणि पैठणी निवडायची असेल तर किशोरी पेडणेकर कोणती साडी त्यातून? कांजीवरम. हा, सॉलिड. वा. आणि ज्वेलरी मध्ये कोणता एक मराठमोळा दागिना आहे जो किशोरी पेडणेकरांना खूप आवडतो? माझा गोव्याचा एक ठुशी आहे आमची, शॉर्ट आहे पण ती खूप छान आहे. वा वा. सो किशोरी पेडणेकर अशाही आणि तशाही असं आपण त्यांच्याशी छान गप्पा मारलेल्या आहेत. वर्ष संपतंय, जसं मी म्हणते तसं. ती न्यूजमेकर 2023 मज्जा पिंची यंदा राजकारणात नक्कीच किशोरीताई पेडणेकर होत्या. त्यांनी खूप छान आम्हाला वेळ दिला, मस्त गप्पा मारल्या. राजकारणा पलीकडे त्यांना काय आवडतं, कुटुंबात त्या कशा वावरतात, आणि ती खंबीर स्त्री म्हणून किशोरीताई पेडणेकर आज आपल्या भेटीला आल्या. सो किशोरीताई, खूप खूप आभारी आहोत की तुम्ही अशा वेळ दिलात. आज मला जाता जाता विचारायचंय की राजकारणच नाही, अनेक करिअरमध्ये स्त्रियांना असे अडथळे येत असतात. मग ते जर्नलिझम असो किंवा नॉर्मल कंपनी असो, जी तुमच्या बाबत घडते ते अनेकींबाबत वेगवेगळ्या पद्धतीत घडत असेल. आज त्या प्रत्येक स्त्रीला एक खंबीर स्त्री एक सल्ला देणार असेल, काही सांगायचं असेल, अगदी मायेनं काही बोलायचं असेल तर ते काय असेल? 2 गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. एक तर कॅरेक्टर म्हणजे काय, ते काय सर्टिफिकेट देण्याचं हे नाहीये, पण ज्या आपल्या आई वडिलांनी घालून दिलेले संस्कार, आपल्या गुरुजनांनी शिकवलेलं, काही गोष्टी त्या मर्यादितच झाल्या पाहिजे. काही गोष्टीचा म्हणजे आता आपण IT मध्ये शिकणाऱ्या मुली, त्यांच्या घरी एवढे प्रॉब्लेम होतात लग्न झाल्यानंतर. मी माझ्यासारख्या ज्या सासू बनलेत आणि ज्या सून तुमच्या IT क्षेत्रातून आलेत किंवा इतरही, थोडं सांभाळून घ्या त्यांना, कारण त्यांच्या वेळा हे तुम्ही नाही ठरवू शकत. जर आपल्याला तुमच्या मुलाला खांद्याला खांदा लावून आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी आणि त्या कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक दृष्ट्या सक्षम वर आणणारी, तर तिला थोडं समजून घ्या. प्रत्येक गोष्ट सून आहेस म्हणून केलीच पाहिजे, मुलगी आहेस असं नका. जेवढं मला जमतंय तेवढं आपण करू. काही गोष्टी तिने तिच्या केल्या पाहिजे, पण त्या जबरदस्ती नको. त्याला समजून घ्या. कारण काय, त्याला काय वाटतं, त्या नोकरीला जातात, अरे त्या ज्या कॉम्प्युटरवर बसतात किंवा त्यांना प्रोजेक्ट असतात, त्यांना एवढे टेन्शन असतात. जर आपण नाही समजून घेतलं तर आपल्या मुलाचा संसार नको त्या गोष्टीला लागतो. त्यामुळे बाई पण भारी देवा, तसा आई पण भारी देवा आहे.
किती थोडक्यात पण किती महत्वाचं म्हणाले ते, आणि मी हे खूप रिलेट करते कारण की माझंही नवीन लग्न झालंय आणि सासू घरात किती इम्पॉर्टंट आहे आणि त्यांनी समजून घेणं किती महत्वाचं आहे हे त्यांच्या बोलण्यातून आलेलं आहे. सो त्यांनी सांगितलंय ते ऐका. आणि हो, थँक्यू पुन्हा एकदा. Yes. मज्जा पिंकला असा वेळ दिलात, एकदा नाही दोनदा दिलात, आणि पुन्हा छान छान भेटणार आहोत, पुन्हा खूप गप्पा मारणार आहोत, काहीतरी वेगळं करणार आहोत, आणि मी येऊन त्यांच्या हातचं खाणार आहे हे मात्र Yes. नक्की. नक्की. येस. आणि थँक्यू पुन्हा एकदा, खूप खूप आभारी फिशच्या आहे. दिवशी ये. नक्की नक्की बघा, मी ठरलेलं आहे. येस, थँक्यू. मज्जा पिंक कडून जाता जाता एक छोटस गिफ्ट आहे तुमच्यासाठी. अरे, पुढच्या वेळेला आले की मी तोच घालेन. हो हो हो, नक्की नक्की. नक्कीच. खूप येस सुंदर आहे खरंच. येस. आणि म्हणजे आता बघ, प्राजक्ताचं फुल हे श्रीकृष्णाला खूप आवडतं, हो त्याने तू बरोबर आणलंस.